तर आज आपण पाहणार आहोत सेशन 7। तर बघा पहिले सेशनवर क्लिक करा, त्यानंतर याच्यामध्ये बघा लॅब आवरवर जायचं आहे आणि याच्यातनी नेहमीप्रमाणे टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्या। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे यामध्ये, तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा। याच्यामध्ये 6 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून प्रोसीड करायचं आहे आणि इथून चालू करा। चालू केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन्सवर इथे क्लिक करा। फ्लिपकार्टवर ऑर्डर प्रक्रियेमध्ये जाण्याचा जागेचा पत्ता कशाकरिता लिहितात म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा माल पोचता करण्याची योग्य जागा नमूद करणे याच्यासाठी असते। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। करेक्टली आलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा। गुगल फोटोमधला फोटो स्कॅन नेहमीच्या स्कॅनिंगऐवजी वापरण्याचे फायदे कुठले म्हटलेलं आहे, तर गुगल फोटोमधला स्कॅन कशासाठी वापरला जातो बघा, तर याचं उत्तर बघा गुगल फोटो लायब्ररीमध्ये फोटो जोडले जाऊ शकतात, हे त्याचं उत्तर आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। बरोबर आलेला आहे। पुढचा प्रश्न, गुगल मीटवर मीटिंगमध्ये कसे सामील व्हावे म्हणत आहे, तर गुगल मीटमध्ये कशा प्रकारे सामील आपण यामध्ये ॲड होऊ शकतो, तर याचं उत्तर बघा याचं उत्तर पहिलंच आहे। याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्सवर क्लिक करा। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, गुगल मीट व मीटिंगमध्ये सामील होत आहे, परंतु तो बॅकग्राऊंडबद्दल जागरूक आहे। खालीलपैकी कोणता पर्याय त्याला बॅकग्राऊंड ब्लर करण्यास मदत करू शकतात म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। मीटिंग दरम्यान 3 बिंदूवर क्लिक करा, सेटिंग निवडा आणि बॅकग्राऊंड ब्लर एनेबल ते क्लिक करायचं आहे, तर याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा। बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे, गुगल मीटमध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डवरचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापरला पाहिजे म्हणत आहे, तर कोणता शॉर्टकट की आहे बघा, तर याचं उत्तर ऑप्शन Ctrl+E आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। बरोबर आहे। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा। त्यानंतर बघा गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाऊ या पर्यायासाठी ऑप्शन पुढीलपैकी कुठला टॅब वापरला जातो म्हणत आहे, तर याच्यासाठी बघा आपण कशाचा वापर केला जाते पहिले पाहून घ्या। तर बघा हे त्याचं उत्तर असणार आहे। तर ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे। तर बघा इथे कॉंग्रॅच्युलेशन यू हॅव सॉल्व ऑल द क्वेश्चन्स करेक्टली म्हणत आहे, तर त्यानंतर इथे यातून आपल्याला एंड एक्झामवर इथे क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारची आपली एक्झाम एंड झालेली आहे। त्यावर क्लिक करा, त्यानंतर स्टार्ट करायचं आहे। याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर इथून स्टार्ट करा। तर बघा पहिला क्वेश्चन्स, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा म्हणत आहे, तर त्यासाठी बघा राईट क्लिक करायचं आहे, व्ह्यूवर जा आणि ज्यातून डेस्कटॉपचा आयकॉनचा जे साईज आहे ते आपल्याला किती करायचं आहे, स्मॉल करायचं आहे, तिथून स्मॉलवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे आणि याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉननुसार लावा म्हणत आहे, तर माऊसचं राईट बटन क्लिक करून म्हणत आहे, तर राईट क्लिक करा। त्यानंतर इथे सॉर्ट बायवर क्लिक करायचं आहे आणि सॉर्ट बायवर क्लिक केल्यानंतर आयकॉननुसार नावानुसार आयकॉन लावा म्हणत आहे, तर नेमवर क्लिक करायचं इथे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे। आणि त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स बघा, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा, राईट क्लिक करून न्यू फोल्डरवर क्लिक करा म्हणत आहे, तर बघा त्यासाठी डेस्कटॉपवर हे डेस्कटॉप आहे आपला, या ठिकाणी कुठेही राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर इथे न्यू ऑप्शन्सवर जायचं आहे आणि याच्यातून आपल्याला फोल्डरवर क्लिक करायचं आहे, तर बघा एक न्यू फोल्डर इथे क्रिएट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, टास्कबारवर राईट क्लिक करून टास्कबार सेटिंग उघडा म्हणत आहे, तर टास्कबार बघा इथे टास्कबार दिलेला आहे, त्याच्यावर राईट क्लिक करा आणि ज्यातून टास्कबार सेटिंग इथून ओपन करायची आहे। ओपन केली, त्यानंतर याला सबमिट करायचं आहे, ओके करा। आणि पुढचा प्रश्न बघा,
टास्कबार सेटिंगमधील टॉगल की वापरून टास्कबार लॉक करा म्हणत आहे. तर टास्कबार सेटिंगमधील म्हणत आहे, तर त्यासाठी बघा राईट क्लिक करायचं आहे. इथे टास्कबार आहे, टास्कबारवर राईट क्लिक करा. त्यानंतर सेटिंग ओपन केली. सेटिंग ओपन केल्यानंतर बघा याच्यात नाही आपल्याला लॉक करा म्हणत आहे टास्कबार, त्यातून आपल्याला लॉक करायचं आहे इथून अशा प्रकारे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, टास्कबार सेटिंग वापरून ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड फीचर सक्रिय करा म्हणत आहे. तर बघा या प्रकारचं फीचर आपल्याला सक्रिय करण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर टास्कबार सेटिंगवर जा. सेटिंगवर गेल्यानंतर बघा सेटिंगवर गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बघा याची सेटिंग चेंज करायची आहे. ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार डेस्कटॉप मोडवर क्लिक करायचं आहे. तर बघा इथे सेकंड नंबरला ऑप्शन दिलेला आहे, ॲटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड इथे दिलेला आहे. आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. आणि त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, डेस्कटॉप स्पेस वाचवण्यासाठी टास्कबार सेटिंग वापरून न्यू यूज स्मॉल टास्कबार बटन फीचर ॲक्टिवेट करा आणि ते पुन्हा निष्क्रिय करा म्हणत आहे. तर बघा तर यासाठी काय करायचं, बघा राईट क्लिक करा, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर आल्यानंतर बघा याच्यातनी आपल्याला यूज स्मॉल टास्कबार बटन इथे दिलेलं आहे. तर बघा इथे आपण स्मॉल केलेला आहे आणि पुन्हा परत सक्रिय करायचं आहे. पुन्हा एक क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, टास्कबार सेटिंग वापरून डेस्कटॉपच्या वरच्या किंवा खालच्या बाजूला टास्कबार स्थान सेट करा म्हणत आहे. तर बघा टास्कबार सेटिंगचा वापर करून म्हणत आहे. तर राईट क्लिक करा, टास्कबार सेटिंगवर जायचं आहे. त्यानंतर याच्यातनी पोझिशन सांगितली आहे. तर बघा टास्कबारची पोझिशन इथे कोणती दिलेली आहे आपल्याला, कुठं म्हणते वरच्या किंवा खालच्या बाजूला टास्कबार सेट करा म्हणत आहे. तर टॉपवर घ्या. टॉपवर घेतल्यानंतर पुन्हा याला बॉटमवर घ्यायचं आहे. त्यानंतर याला क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट टास्कबारच्या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून टास्कबारवर नवीन टूलबार जोडा म्हणत आहे. तर बघा टास्कबारवर राईट क्लिक करून म्हणत आहे. तर टास्कबारवर राईट क्लिक करा. त्यानंतर इथे टूलबारवर जायचं आहे आणि याच्यातून न्यू टूलबारवर क्लिक करा आणि याच्यातून कोणतंही एक टूलबार जोडलं तरी चालेल. अशा प्रकारे बघा इथे एक टूलबार आलेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, आपल्या डेस्कटॉपच्या रिक्त भागात राईट क्लिक करून टास्कबारचा कलर बदला आणि पर्सनलाइज पर्याय निवडा म्हणत आहे. तर बघा टास्कबारचा आपल्याला कलर निवडायचा आहे. तर त्यासाठी राईट क्लिक करा. त्यानंतर पर्सनलाइजमध्ये जायचं आहे. पर्सनलाइजमध्ये जा. त्यानंतर बघा इथे कलर दिलेला आहे. तर कलरवर जायचं आहे आणि याच्यातून बघा कुठला एखादा कलर घ्या. कलर घेतल्यानंतर आपल्याला याच्यातनी काय करायचं आहे, स्टार्ट टास्कबार अँड ॲक्शन सेंटरवर इथे क्लिक करायचं आहे. म्हणजे तो आपल्या टास्कबारला कलर इथे अप्लाय झालेला आहे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथून एंड एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर येस बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आपला स्कोरसुद्धा 100 पैकी 100 आपला स्कोर्स इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. त्यानंतर बघा नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे आपल्याला. तर नॉलेज चेकवर क्लिक करा. नॉलेज चेकवर क्लिक केल्यानंतर बघा इथून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक करा. त्याच्यामध्ये बघा नॉलेज चेकचे 10 क्वेश्चन्स इथे दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन्स बघा, तुमच्या सिस्टीमवरील टाईम फॉर्मॅट बदलण्यासाठी कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर टाईमचा फॉर्मॅट चेंज करण्यासाठी बघा आपण या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. म्हणून याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. तुमच्या सिस्टीममधील डेट आणि टाईम म्हणजे तारीख आणि वेळेसाठीची सेटिंग बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हणत आहे. तर कुठे आहे बघा तो, तर ते सर्व आपल्याला कंट्रोल पॅनलमध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. त्यानंतर बघा स्क्रीनवरील टास्कबारची पोझिशन बदलण्यासारख्या सेटिंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर टास्कबारची सेटिंग चेंज करण्यासाठी बघा आपल्याला टास्कबार सेटिंगवर क्लिक करायचं आहे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. खालीलपैकी कोणता पर्याय टास्कबारवर माऊस नेईपर्यंत टास्कबार हाईड करेल म्हणत आहे. तर कोणता पर्याय आहे बघा, तर याचं उत्तर बघा ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड हे त्याचं उत्तर असणार आहे. तर ऑप्शन नंबर 2 वर क्लिक करा आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे.
जर तुम्ही सिस्टीमला अजून एखादा डिस्प्ले स्क्रीन जोडला तर खालीलपैकी कोणत्या पर्याय दोन्ही डेस्कटॉपवर टास्कबार दाखवू शकेल म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला मल्टिपल डिस्प्लेज या ऑप्शन्सवर इथे क्लिक करायचं आहे, तेव्हाच आपले दोन्ही डिस्प्ले शो होते. त्यानंतर त्याला सबमिट करा. टास्कबारचा रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणतात. तर टास्कबारचा रंग चेंज करण्यासाठी बघा आपल्याला पर्सनलाइज या ऑप्शन्सवर क्लिक करून चेंज करता येते. तर पर्सनलाइज या ऑप्शन्सवर क्लिक करा आणि नंतर 1 नंबरवर आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला फ्लिपकार्टवर एकाधिक वस्तू खरेदी करायची आहेत, म्हणून आपण प्रथम आयटम निवडला आणि त्यास कार्टमध्ये जोडले. काही वेळाने आपल्याला एक वैकल्पिक वस्तू सापडली तर आपण कार्टमधून जोडलेली आयटम हटवू इच्छितो. असे करण्यासाठी तुम्ही कोणत्या ठिकाणी क्लिक कराल म्हणत आहे. तर कोणत्या ठिकाणी क्लिक करू शकतो. तर बघा इथे ऑप्शन बी वर क्लिक करायचं आहे, म्हणून याचं उत्तर ऑप्शन बी आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. आपण मागील महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची मागणी केली आहे. आज स्मार्टफोनला एक समस्या आली, त्यामुळे आपण तक्रार वाढवू इच्छित. यासाठी आपल्याला ऑर्डर तपशील आवश्यक आहे. सर्व पर्याय निवडून जिथून आपल्याला तपशील मिळू शकेल. तर बघा याच्यातून आपल्याला कुठं मिळू शकते. तर याचं उत्तर माय ऑर्डरमध्ये दिलेलं आहे, तर ऑप्शन बी आहे. ऑप्शन बी मधूनही पाहू शकतो आपण आणि माय अकाउंटमधून सुद्धा पाहू शकतो. तर बी आणि डी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. धाकटा भाऊ तुमच्या मित्रासाठी रंगीबेरंगी पुस्तके शोधत होता. फ्लिपकार्टवर आपणास हे रंगीबेरंगी पुस्तक दिसेल. हे खरेदी करण्यापूर्वी आपण हे पाहण्यासाठी आपल्या मित्रासह सामायिक करू इच्छित आहात. आपण कोणता पर्याय सामायिक करू शकतो म्हणत आहे, म्हणजे शेअर करू शकतो. तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे. तर ऑप्शन सी वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा. आपल्याला फ्लिपकार्टवर एक जोडा आवडला आणि तो खरेदी करायचा आहे, म्हणून ते खरेदी करण्यापूर्वी आपण ते आपल्याकडे वितरित केले जाऊ शकते की नाही तपासायचे आहे. आपण काय तपासाल म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा डिलिव्हरी पिनकोड आवश्यक आहे. तर डिलिव्हरी पिनकोड क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर इथे क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे. आणि शेवटचं बघा सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा आपल्याला सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. याच्यामध्ये बघा 3 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न बघा, इंटरनेट वापरण्याचा अधिक प्रचलित असलेला मार्ग हा डॅशद्वारे आहे म्हणत आहे. तर कोणता आहे बघा. तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर म्हटलं जाते त्याला. तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक वेबपेज तयार करायचे आहेत. डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेबपेज तयार करू शकता म्हणत आहे. तर कशाने करू शकतो बघा आपण. तर जावास्क्रिप्टने करू शकतो. त्यानंतर बघा 3 नंबरचा प्रश्न, पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे म्हणतात. तर याच्या खालीलपैकी वेब ब्राउझरचं उदाहरण कोणतं आहे बघा. तर गुगल क्रोम आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्टवर क्लिक करा. येसवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 7 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोरसुद्धा 30 पैकी 30 आपल्याला मिळालेला आहे. तर